नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की विक्रमादित्य बकासूर एम केसरी मैदान 17 तारखेच्या मैदानात येणार आहे की नाही, बकासूरची तब्येत ठीक आहे की नाही, तसेच बिंजोडचा बादशाह मथुर सुद्धा या मैदानात आपली हजेरी लावेल की नाही, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात आधी विक्रमादित्य बकासूर द्वादशम हिंद केसरी महाराष्ट्राचा लाडका बकासूर केसरी मैदानात येणार आहेत. तर मित्रांनो, आता काही माहितीनुसार बकासूरची तब्येत ठीक आहे. चिपळूण नंतर कोकणात बकासूरची रॉयल एंट्री झाली, त्याच्यानंतरच बकासूरला अचानक दुखापत झाली आणि ती दुखापत आता बरी आहे आणि बकासूर केसरी मैदानात पळताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, त्याच्या अगोदर बिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला या मैदानात दिसणार नाही. तसेच 23 तारखेच्या मैदानातसुद्धा आपल्याला बिंजोडचा बादशाह मथुर पळताना दिसू शकणार नाही. कारण मित्रांनो, 26 जानेवारीला मोठी बिंजोड शर्यत भरली जाते आणि या बिंजोड शर्यतीच्या तयारीसाठी मथुर आपल्या या दोन्ही मैदानात पळताना दिसणार नाही. तर मित्रांनो, त्याच्या अगोदरच आपण केसरी मैदानाबद्दल थोडी माहिती पाहून घेऊ. यात्रेनिमित्त भव्य दिव्य असा बैलगाडा शर्यत केसरी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 आहे. मित्रांनो, केसरी मैदान औंध तालुका खटाव येथे पार पडणार आहे आणि या मैदानात काही नामांकित टॉप नंदी आपल्याला दिसणार आहेत. त्यापैकी विक्रमादित्य बकासूरसुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे. घरनिकीचा राजा, तसेच चिमण्या, 22-11 पिस्टन, पिंटू शेट वडकी यांचा कॉकटेल हे नामांकित नदी आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहेत आणि बकासूरसुद्धा या मैदानात पळताना दिसणार आहे. मित्रांनो, ओपनचं मैदान आहे आणि या मैदानात बकासूरचा पेहरा शक्यतो व्हाईट गोल्ड चिक्या राहणार आहे. कारण काही दिवसा अगोदर चिक्याचा आपण एक राजासोबत पेहरा पाहिला. सुंदर असा पेहरा निघाला आणि सुंदर स्पीड लावली चिक्यानं. चिक्यासुद्धा आता दुखापतीमधून बरा झाला आहे. चिक्या आपल्याला बकासूरसोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, मागच्या 2 मैदानात कंटिन्यू वेगाचा शेवट सर्जाने 1 नंबर केला आहे आणि सर्जा या मैदानात हॅट्रिक करेल का, कमेंट करून सांगा. स्वर्गीय रणजित शेठ निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जासुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहेत. मित्रांनो, 23 आणि 27 तारखेला मथुर का आपल्याला दिसणार नाही. बकासूर आणि सर्जानं मागच्या वेळेस केसरी मैदानामध्ये 1 नंबर केलं, तर ह्यावेळेससुद्धा सर्जा 1 नंबर करून हॅट्रिक करेल का, कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर मग बकासूरचा पेहरा कोण, तर 60 ते 70% बकासूर आणि व्हाईट गोल्ड चिक्या आपल्याला मैदानात पळताना दिसणार आणि कदाचित जर चिक्याचा पेहरा कॅन्सल झाला तरच फॉर्च्युनरचा मानकरी म्हणजेच लखन नाही, लखनसोबत पळालेला हिंगोलीचा रॉकेट सर्जा, फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आणि बकासूर आपल्याला पळताना दिसू शकतात या मैदानामध्ये. मित्रांनो, सर्जानं पण सुंदर अशी स्पीड लावली. पुसेगाव मैदानामध्ये पण सेमीमध्ये 1 नंबर स्पीड लागली होती. गाडीला पण गाडी फॉल झाली, त्याच्यामुळे निकाल का भेटला नाही. तर सर्जा आणि बकासूर पळण्याची शक्यता आपल्याला या मैदानात आहे, अशी दाट शक्यता आहे. आणि कालच रीतसर 3 फेरे पळवून सर्जा आणि जालना एक्सप्रेस बटननी 2 नंबरचं मान प्राप्त केला आहे. तोच सर्जा आणि बकासूर आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतो. मित्रांनो, तर बकासूरच्या गाडीवर बसणार कोण? मित्रांनो, आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर, अनुभवी आणि नेहमी बकासूर म्हणजेच नेहमीच गुलालात राहणारे ड्रायव्हर. काही दिवसा अगोदरच अर्जुन आणि राजाची गाडी 1 नंबर करून 1 नंबरचे मानकरी राहिलेला आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर हे बकासूरच्या गाडीवर बसताना आपल्याला दिसणार आहेत. तर मित्रांनो, ह्या मैदानामध्ये नामांकित येणार आहे आणि बकासूर या मैदानात कमबॅक करेल का, आप्पा ड्रायव्हर आणि बकासूरचं जुगाड कसं जमेल, कशी गाडी पळेल, बकासूरचा पेहरा चिक्या राहीन की सर्जा राहीन, कमेंट करा. तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आपलं चॅनल केसुला क्लब आखणी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.